बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा, भाग 13. विश्वास हा पाखरासारखा असतो. फातेमाचा पालकमंत्र्यांवर असलेला पूर्ण विश्वास उडाला होता. नागपूरच्या पालकमंत्र्यांचे पद जाऊन वर्ष उलटले. या 1 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. बऱ्याच घटना घडल्या. हातातील सत्ता जाताच पालकमंत्र्यांना कोणी विचारेनासे झाले. पैसा आणि प्रतिष्ठा भरपूर असूनही मन बेचैन झाले. आताशी फातिमाकडे त्यांचं येणं जाणं कमी झालं होतं. त्यामुळं फातेमाचे असणारे समाजातील वजन पण कमी झालं होतं. वेगाने सुरू असलेली कामे मंदावली होती. प्रतिस्पर्धा वाढली होती. जास्त नफा मिळवून देणारी कामे हाताला लागत नव्हती. हातात असलेला नगदी पैसा हैदरच्या कंपनीच्या नावे अगोदरच पाठवलं होतं. आज हातात नगदी पैसाही नव्हता. लवकरच जवळ शिल्लक असलेला पैसा संपण्याच्या मार्गावर होता. फातेमाने सोबत काम करणाऱ्या नोकरवर्गाची पगार देऊन एक कर्मचारी कमी केला. हाताला कामच नाही तर उगीच लोक कशाला सोबत ठेवायची. अचानक एके दिवशी महाराष्ट्र राज्यात निवडणुका जाहीर झाल्या. झाडून सर्व नेते आपापल्या निवडणूक क्षेत्रात कामाला लागले. निवडणुकीचा निकाल लागला. सत्तेत असलेल्या पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालकमंत्र्यांचा पक्ष निवडणूक हरला. नवीन पक्ष सत्तेत आला. नवीन मंत्र्यांना नवीन खाते वाटप करण्यात आले. तरुण तडफदार युवकाला महाराष्ट्राचे महसूल मंत्री पद मिळाले. त्यांनी मागच्या सरकारच्या कामांची चौकशी करायला सुरुवात केली. यात नागपूरच्या माजी पालकमंत्र्यांची चौकशी लागली. करोडो रुपयांचा घोटाळा CBIने उघडकीस आणला. काही केसमध्ये फातेमाचे नाव समोर आले. फातेमाकडे पोलीस चौकशीसाठी चक्रा मारू लागले. नसती उठाठेव मागे लागली. फातेमाने माजी पालकमंत्र्यांची मदत मागितली. त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यांच्याच मागे CBIचा ससेमिरा लागला होता. स्वतःला वाचवणं आवश्यक असताना ते फातेमाची थोडीच मदत करणार होते. त्यांनी फातेमाला मदत करण्यास नकार दिला. फातेमाचा मंत्र्यांवर होता नव्हता तो विश्वास उडाला. फातेमाने बराच पैसा खर्च करून वकिलामार्फत अंगावर केसेस कमी करून घेतल्या. जवळ होता नव्हता तो पैसा खर्ची पडला. अत्यंत तुटपुंज्या पैशावर फातेमा खर्च भागवू लागली. येणारे इमारतीचे भाडे खर्चासाठी कमी पडू लागले. एके सकाळी समरसाहेब फातेमाला भेटायला आले. फातेमामुळे समरसाहेबांनी लाखो रुपयांची माया कमवली होती. या गोष्टीची जाण असलेल्या समरसाहेबांनी अडचणीच्या वेळी फातेमाकडे मदतीचा हात पुढे केला. 1-2 केसमध्ये फातेमा हकनाक अडकणार होती. त्या केसमध्ये फातेमाचा कसलाही हात नसल्याचा पुरावा समरसाहेबांनी माननीय कोर्टासमोर सादर केला. फातेमा सही सलामत सुटली. पद प्रतिष्ठा कमी होताच नागपूरवासियांचा फातेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला होता. आता लवकरात लवकर नागपूर शहर सोडलेलं बरं. समरसाहेबांनी परभणी शहरात वास्तव्यास येण्यास फातेमाला सुचवलं. नवीन शहर, नवीन लोक, नवीन कामं. शिवाय अडीअडचणीच्या वेळी समरसाहेब होतेच की मदतीला. समरसाहेबांची बदली परभणी शहरात केली होती. त्याचा फायदा मंत्री घेणार होते. पण आता त्यांचं पद गेलं होतं. समरसाहेबांची बदली परभणी शहरात केली होती. त्याचा फायदा आता फातेमाला घेता येणार नव्हता. एक चांगली मोक्याची जागा पाहून समरसाहेबांनी 2 मजली घर फातेमासाठी विकत घेऊन दिलं. घर विकत घेण्यासाठी लागलेला सर्व पैसा समरसाहेबांनी दिला. फातेमाने पण जास्त आडेवेडे न घेता समरसाहेबांना घरासाठी पैसा खर्च करू दिला. लवकरच फातेमाने आपला मुक्काम नागपूर शहरातून हलवला. परभणी शहरात आपल्या नवीन घरात फातेमा आनंदाने राहू लागली. समरसाहेबांनी आपल्या पदाचा वापर करून हळूहळू एक काम फातेमाला मिळवून दिले. सुरुवात हळूवारपणे केली. सावध भूमिका घेतली. नागपूर शहरात ज्या गतीनं कामं केली ती गती इथे कायम ठेवणं जोखमीचं होतं. नवीन सरकारचं धोरण कडक होतं. पण सरकारी धोरणातील पळवाटा शोधून काढणं अवघड नव्हतं.
फातेमाने अशा पळवाटा शोधून काढायला सुरुवात केली. या कामी 2 व्यक्ती नियुक्त केल्या. हळूहळू शहरातील सरकारी बांधकामाचा ठेका फातेमाच्या कंपनीला मिळू लागला. जुना अनुभव कामाला आला. 2 नवीन इमारती खूप मेहनत घेऊन बांधण्यात आल्या. अत्यंत कमी नफा मिळाला, पण देखणी इमारत तयार केली. इमारतीचे बांधकाम पाहून परभणीचे जिल्हाधिकारी खुश झाले. त्यांनी सरकार दरबारी फातेमाच्या कंपनीला पुढील काळात काम देण्याची शिफारस केली. यावेळी समरसाहेबांनी फातेमाला खूप मदत केली. 2 वर्ष कसे निघून गेले ते कळलंच नाही. हळूहळू हातात बऱ्यापैकी पैसा आला. आता कशाची कमतरता भासत नव्हती. पण जीवनात एक पोकळी कायम राहून गेली होती. हैदरपासून फातेमा कायमची दुरावली होती. ही सल मनाला कायमच बोचत राहिली. एकांतात आईवडिलांची खूप आठवण येई. एकदा त्यांना भेटायला हवं विचार करून फातेमाने आपल्या वडिलांचा पत्ता देऊन ड्रायव्हरला आपल्या आईवडिलांना आणायला पाठवलं. आई, वडील आणि छोटी बहीण आली. सर्वांना पाहून फातेमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांसोबत एकामागून एक दिवस जात होता हे कळत नव्हतं. फातेमाचे आईवडील फातेमाचे घर पाहून खुश होते. हैदरचा मोठा फोटो भिंतीवर लावलेला होता. हाच आपला जावई आहे असं त्यांना वाटलं. फातेमाने पण या गोष्टीला दुजोरा दिला. आनंदाने आठवडाभर राहून फातेमाचे आईवडील निघून गेले. जावयाची भेट झालीच नाही. हैदरचा फोटो पाहून समाधान मानावं लागलं. ठराविक अंतराने फातेमा वडिलांना पैसे पाठवत होती. हैदरच्या कंपनीच्या नावे पण पैसे जातच होते. कामानिमित्त समरसाहेब आणि फातेमाच्या भेटीगाठी वाढत होत्या. कधीकधी समरसाहेब फातेमाच्या घरी उशिरापर्यंत थांबत असत. फातेमाच्या हातचे जेवण समरसाहेबांना जास्त आवडत असे. मांसाहार करून सोबत मद्यपान करून समरसाहेब रात्री उशिरा फातेमाच्या घरून जात. समरसाहेबांची सलगी वाढवून फातेमा आपलं काम बिनदिक्कत पूर्ण करून घेत होती. शहरातील नवीन इमारती बांधणे, सरकारी बांधकाम पदरात पाडून घेणे, अडचणीत असलेली शेती विकत घेणे, अशा प्रकारे कितीतरी वेगवेगळी कामे करण्याचा सपाटा फातेमाने चालवला. परभणी शहराबाहेर शासनाची 10 एकर जमीन पडून होती. उदासीन कर्मचाऱ्यांचे त्याकडे लक्ष नव्हतं. ही जमीन फातेमाच्या नजरेत भरली. करोडो रुपयांची जमीन अशीच पडून होती. समरसाहेबांना हाताशी धरून ही जमीन हस्तगत करण्याचा डाव फातेमाने टाकला. नेहमीप्रमाणे समरसाहेब फातेमाच्या घरी जेवणासाठी येणार होते. आपण रात्री 8 वाजेपर्यंत बाहेर आहोत असा बहाणा करून फातेमाने समरसाहेबांना रात्री 8 वाजेपर्यंत घरी येण्यापासून रोखून धरले. 8:30 वाजता समरसाहेब आले. मद्यपान करत करत फातेमासोबत गप्पा सुरू होत्या. आज मस्त बिर्याणीचा बेत केला होता. जेवण बनवत बनवत फातेमा किचनमधून येऊन समरसाहेबांच्या शेजारी बसत एखादा पेग बनवून देत. फातेमाच्या हातून दारूचा ग्लास घेताना समरसाहेब रोमांचित होत. सौंदर्यवती स्त्रीच्या हातून दारूचा ग्लास घेताना समरसाहेबांच्या आतील पुरुष जागा होत होता. मदिरेची धुंदी वाढत होती. थोडी थोडी करत दारूची बाटली रिकामी झाली. समरसाहेबांचा आपल्यावरील ताबा सुटत चालला. बोलताना शब्द अडकळू लागले. फातेमाने समरसाहेबांना जेवणासाठी उठवले. चिकनचे लेग पीस मसाला लावून तळले होते. 2 पीस खाऊन समरसाहेब उठू लागले. आग्रह करून फातेमाने बिर्याणी वाढली. कसेबसे बिर्याणीचे 4 घास घशात गेले. हात धुण्यासाठी बेसिनकडे जात असताना समरसाहेबांचा तोल जात होता. फातेमाने समरसाहेबांचा दंड पकडून त्यांना आधार दिला. समरसाहेब कसेबसे बेसिनपर्यंत आले. आधारासाठी फातेमा सोबत होती. तिच्या मादक देहाचा गंध समरसाहेबांना बेहोश करीत होता. आधीच मदिरीची धुंदी चढली होती, त्यात स्त्री देहाचा मादक गंध समरसाहेबांना बेभान करत होता. समरसाहेब आधारासाठी फातेमाच्या शरीरावर अधिक झुकत चालले. आधार देत देत फातेमाने समरसाहेबांना आपल्या बेडरूमपर्यंत आणलं. समरसाहेबांनी स्वतःला बेडवर झोकून दिलं. फातेमा समरसाहेबांच्या शेजारी बेडवर आडवी बसली. ती समरसाहेबांच्या डोक्याच्या केसातून हळूवार आपली नाजूक बोटं फिरवू लागली. नशेत असल्या समरसाहेबांना कधी झोप लागली ते कळलंच नाही. झोपेत असल्या समरसाहेबांच्या अंगावर एक एक कपडा फातेमाने वेगळा केला.
अर्धनग्न शरीरावरून खालून वर, वरून खाली हात फिरवायला सुरुवात केली. झोपेत असल्या समरसाहेबांना या नाजूक स्पर्शाची जाणीव होत असावी. ते एखाद्या स्त्री देहाशी शय्यासोबत करतात तशा हालचाली करू लागले. दारूच्या धुंदीत झोपेत असले समरसाहेब स्वप्नात फातेमासोबत रतक्रीडेत मग्न झाले. समरसाहेबांच्या हालचाली पाहून फातेमाच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरत गेलं. सकाळ झाली. समरसाहेब झोपेतून जागे झाले. डोके जड पडून ठणकत होते. आपल्या दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरत समरसाहेब बेडवर उठून बसले. क्षणभर आपण कोठे आहोत हे त्यांना समजेना. हळूहळू रात्री घडला एक एक प्रसंग आठवू लागला. रात्री खरंच आपण फातेमासोबत बेडवर होतो काय? त्यांना खरं वाटेना. डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहता आपले कपडे दूर खुर्चीवर लोंबकळत पडल्याचे दिसले. आपल्या अर्धनग्न शरीराकडे पाहत रात्रीचा प्रसंग खरा असावा असं वाटू लागलं. बेडवरून खाली उतरून समरसाहेब कपडे करू लागले. लाजत लाजत फातेमाजवळ आली. समरसाहेबांच्या हातातील कपडे घेत अगोदर आंघोळ करून घेण्यास सांगितलं. समरसाहेब संकोचून उभे होते. रात्री आपल्या हातून भलतंच घडून गेलं असं वाटून ते फातेमापासून नजर चोरू लागले. फातेमाने समरसाहेबांची मनस्थिती ओळखली. समरसाहेबांचा हात हातात घेत दुसऱ्या हाताने थोपटत समरसाहेबांना दिलासा दिला. कपडे तसेच सोडून समरसाहेब आंघोळीला गेले. कपडे करून समरसाहेब हॉलमध्ये आले. रात्रीचे उरलेले जेवण फातेमाने गरम करून आणले. समरसाहेबांच्या नजरेत अजूनही अपराधी भावना दाटून आली होती. ते खाली मान घालून खुर्चीवर बसले. फातेमा मात्र समरसाहेबांच्या या अवस्थेची मजा घेत होती. खुर्ची मागून येऊन फातेमाने समरसाहेबांना मिठी मारली. समरसाहेब गोंधळून गेले, पण फातेमाने त्यांना शांत केले. जे घडायचं ते घडून गेलं, आता त्यावर विचार करू नका असं प्रेमानं सुचवलं. फातेमाच्या 4 प्रेमपूर्ण शब्दांनी समरसाहेबांचा संकोच कमी झाला. कसे बसे जेवण करून आपली बॅग घेऊन समरसाहेब ऑफिसला निघून गेले. आपला डाव सफल झाल्याचं पाहून फातेमा मनातून खुश झाली होती. त्याच दिवशी दुपारपर्यंत फातेमाच्या माणसांनी सरकारी जमिनीचे कागदपत्र तयार केले. फातेमा पेपर घेऊन समरसाहेबांच्या ऑफिसमध्ये गेली. फातेमाला समोर पाहता समरसाहेबांच्या छातीची धडधड वाढली. रात्रीची धुंदी अजून पुरती उतरली नव्हती. त्यातच आता फातेमाला समोर पाहून समरसाहेबांच्या शरीरात एक गोड शिरशिरी उठली. गोड हसत लाजत फातेमा समरसाहेबांच्या बाजूच्या खुर्चीवर बसली. समरसाहेबांची विकेट आधीच पडली होती. भल्या भल्यांना स्त्री चरित्र कळले नाही तर समरसाहेबांना काय कळणार? डोळ्यात मादकता आणत फातेमाने पर्स उघडून आतील कागद समरसाहेबांच्या पुढे ठेवले. पेपर वाचून समरसाहेबांना दरदरून घाम फुटला. 10 एकर सरकारी जमीन नाममात्र दरात 100 वर्षांसाठी फातेमाच्या कंपनीला देण्यात येत असल्याचे पेपर होते. सुरुवातीला नकार द्यावे असे वाटले, पण फातेमाने समरसाहेबांना पुरते आपल्या जाळ्यात अडकवले होते. खुर्चीवर बसल्या बसल्या फातेमा पुढे झुकत समरसाहेबांचा हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबला. बसल्या जागी झुकल्यामुळे फातेमाचा पदर खांद्यावरून घसरून मांड्यावर पडला. तिचे अर्धे पुष्ट उरोज उघडे पडले. समरसाहेबांची नजर फातेमाच्या छातीवर अडकली. स्त्री शरीराचा होणारा संमोहन वार भल्या भल्या पुरुषांना सहज चुकवता येत नाही. समरसाहेब या संमोहन वाराने घायाळ झाले. मागचा पुढचा विचार करण्याची क्षमता हरवली गेली. पेन उचलून कागदावर सह्या केल्या. गोड हसत फातेमाने सर्व कागद परत आपल्या पर्समध्ये ठेवले. समरसाहेबांना हवेत तरंगतच ठेवून फातेमा समरसाहेबांच्या ऑफिसमधून बाहेर पडली. काळ बदलला तशी फातेमा बदलत गेली. फातेमाने भल्या भल्यांना नादी लावले. सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, शहरातील नामचीन गुंड, मोठमोठे व्यापारी फातेमाने मोहजालात अडकवले होते. कोणाला पैशाचे आमिष दाखवले, कोणाला आपल्या रूपाचे आमिष दाखवले, तर कोण्या सरकारी अधिकाऱ्याला आपल्या ओळखीने बढती मिळवून देऊ असे भासवले. ओळखीने ओळख वाढत फातेमाचे संपर्क क्षेत्र खूप वाढले. समरसाहेब स्वतः उपजिल्हाधिकारी होते. त्यांच्या अधीन असणाऱ्या सर्व सरकारी ऑफिसमध्ये फातेमाचा मुक्त वावर होता.
परिणाम म्हणून अनेक लोक आपली किरकोळ कामे फातेमामार्फत करवून घेत होते. सरकार बदलले तरी सरकारी कर्मचारी बदलले नव्हते. फातेमाने त्याचाच फायदा करून घेतला. 10 एकर सरकारी जमीन ताब्यात येताच फातेमाने त्या जागेचा कायापालट केला. मोठे मॉल बांधून पूर्ण केले. एक मोठं सिनेमाघर बांधलं. वेगवेगळ्या भागात विखुरल्या दुकानांना एका जागी आणलं. 2 मोठ्या बँकांना जागा उपलब्ध करून दिली. पोहण्याचा तलाव बांधला. एकाच छताखाली अनेक सुविधा मिळत असल्याने अल्पावधीत ही जागा लोकप्रिय झाली. फातेमाची लोकप्रियता वाढली. पैसा पण हातात खेळू लागला. नागपूर शहराप्रमाणे परभणी शहरात येऊन फातेमाने आपले नाव पुन्हा कमावले. प्रसिद्धीसोबत संकटे पण येतात. फातेमाबाबत असेच झाले. नागपूर शहरात मंत्र्यांना घेऊन दिल्या जागेबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या केसमध्ये फातेमाचे नाव आले. फातेमाला समन्स बजावण्यात आले. यावेळी फातेमा अडकणार अशी परिस्थिती निर्माण झाली. सरकारी वकिलांनी फातेमाला सरकारी पक्षाला साथ दिल्यास या केसमधून सुटका करण्याची हमी दिली. मंत्र्यांविरुद्ध साक्ष देऊन खरेदी करताना तयार केलेले कागदपत्र कोर्टात सादर करण्यास सांगितले. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. मंत्र्यांची बाजू घ्यावी तर शिक्षा होण्याची भीती होती. मंत्र्याविरुद्ध साक्ष दिली तर केसमधून भले सुटू, पण मंत्री सुखाने जगू देणार नव्हता. काय करावं या विचारात असतानाच फातेमाला तो दिवस आठवला, ज्या दिवशी हैदरच्या सुटकेसाठी मंत्र्याने आपल्याकडे शरीर सुखाची मागणी करून आपल्याला भोगले होते. आता मंत्र्यांना धडा शिकवण्याची नामी संधी चालून आली होती. मंत्र्यांविरुद्ध अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. त्यांच्या 2 नंबर कामाची साक्ष देणारे कागदपत्र आहेत. हे पुरावे कोर्टात सादर केले तर मंत्र्यांना जबर शिक्षा होण्याची दाट शक्यता होती. अशी शिक्षा झाली तर मंत्र्यांची भीती उरणार नव्हती. ते आपल्याला दगाफटका करू शकणार नाहीत. विचार पक्का केला. नागपूरच्या कोर्टात हजर राहून सर्व पुरावे कोर्टासमोर सादर करायचे. एक एक कागद जपून ठेवला होता. त्यांची एक फाईल तयार केली. पुढच्या महिन्यात कोर्टाची तारीख होती. तोपर्यंत वाट पाहावी लागणार होती. अशातच एके दिवशी 2 गुंड प्रवृत्तीचे लोक फातेमाच्या घरात शिरले. ही मंत्र्यांची पाठवलेली माणसं होती. फातेमा आपल्याविरुद्ध साक्ष देणार असल्याचे त्यांना कळले होते. फातेमाकडे असणारे पुरावे हस्तगत करून फातेमाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मंत्र्यांनी गुंडांना पाठवलं होतं. हे गुंड दुसरे तिसरे कोणी नसून शकील आणि त्याचा साथीदार नाम्या होते. फातेमाच्या नशिबापुढं काय संकटे उभी होती हे त्या नियतीलाच माहीत. आपली सकाळची कामे उरकून फातेमा निवांत सोप्यावर बसून टीव्हीवर बातम्या पाहत होती. राजकीय बातम्या प्रसारित होत होत्या. सरकारने अनेक लोकांवर कार्यवाही केल्याचे सांगण्यात येत होते. यातच नागपूरच्या खटल्याची माहिती देण्यात येत होती. माजी पालकमंत्र्यावर केस दाखल झालेली असून पुढच्या महिन्यात कोर्टाची तारीख असल्याचे सांगण्यात आले. नशीब टीव्हीवर फातेमाच्या नावाचा उल्लेख नव्हता. बातमी पाहताना फातेमाचे हृदय धडधडत होते. दारावर बेल वाजली. फातेमाने उठून दरवाजा उघडला. बाहेर पायरीवर 2 व्यक्ती उभ्या होत्या. फातेमाने यांना या अगोदर कधीही पाहिलं नव्हतं. एकानं आपला रुमाल मानेभोवती गुंडाळला होता. दुसरा सिगारेटचा धूर सोडत मागील पायरीवर उभा होता. पाहताच ते गुंड आहेत हे लक्षात येत होतं. फातेमाच्या छातीत धस्स झालं. मंत्र्याने गुंड पाठवली की काय? मनातील शंका खरी ठरली होती. एक पायरी खाली थांबल्या गुंडापैकी एक जण म्हणाला, बाईजी, मी शकील मुंबईवरून आलो आहे. मंत्र्यांनी पाठवलं आहे. फातेमा अजूनही दरवाजात उभी होती. शकील धिटाईने एक पायरी वर चढला. त्यामुळे नाईलाजानंच फातेमाला दरवाजातून आत घरात यावं लागलं. शकील आणि नाम्या जबरदस्तीनं आत आले. दोघेही समोरच्या सोप्यावर बसले. टीव्ही अजून सुरूच होता. त्यावर जाहिरात प्रसिद्ध होत होती. फातेमाने पुढे होऊन टीव्ही बंद केला. मन बेचैन झालं होतं. आलेला हा शकील आपल्याला काही दगाफटका तर करणार नाही ना, अशी शंका मनात येत होती. नजरेत भीती उतरली. भीतीयुक्त नजरेने फातेमा
शकीलकडे पाहत होती. फातेमाकडे पाहत शकील म्हणाला, बाईजी घाबरू नका, आम्ही दोघे तुम्हाला मदत करायला आलो आहोत. आम्ही तुम्हाला इजा करणार नाही. तुम्हाला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही असा हुकूम दिला आहे मंत्र्यांनी. एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला लाजवेल अशी शकीलची भाषा होती. शकील कितीही नाही म्हणाला तरी फातेमाच्या मनातील भीती कमी होत नव्हती. हा नक्कीच काहीतरी दगाफटका करणार असं फातेमाला वाटू लागलं. पण आता इलाज नव्हता. दोघेही घरात शिरले होते. फातेमा घरात एकटीच होती. तिला एकट्याने शकीलला घराबाहेर काढणं शक्य नव्हतं. नेमकं काही वेळापूर्वी नोकर बाजारात गेला होता. घरकाम करणारी बाई ही सुट्टीवर होती. मंत्र्यांची माणसं असल्याने नाईलाजाने शकील आणि नाम्याला चहा पाणी देणं भाग होतं. धीम्या पावलाने जाऊन फातेमाने शकील आणि नाम्याला पाणी आणून दिलं. चहा बनवण्याचा बहाणा करून फातेमा किचनमध्ये गेली. छातीची धडधड वाढत चालली होती. या दोघांपासून आपली सुटका कशी करून घ्यावी हे कळेना. शकील आणि नाम्या घराचं निरीक्षण करू लागले. घरात अजून कुणी आहे का याचा कानोसा घेऊ लागले. फातेमा घरात एकटीच होती. फातेमाने दिला चहा संपून शकीलने सरळ मुद्द्यालाच हात घातला. बाईजी, तुमच्याकडे मंत्र्यांची काही कागदपत्र आहेत ती आम्हाला द्या. मंत्र्यांनी तसे सांगितले आहे. हवं तर फोन करून विचारा. कसले कागद? शकील कोणते कागद मागत आहे फातेमाला माहीत असूनही ती अनभिज्ञ बनत म्हणाली. डोळे मिचकावत शकील म्हणाला, तेच कागद जे तुम्ही कोर्टात देणार आहात. शकीलने शब्दांचा बॉम्ब टाकला. असले कोणतेही कागद माझ्याकडे नाहीत. उसने अवसान आणून फातेमा म्हणाली. इतका वेळ शांत असणाऱ्या शकीलचा संयम सुटला. फातेमाचा सरळ मार्गे आपल्याला दाद देणार नाही याची खात्री पटली. तो उभा राहिला. खिशातून भला मोठा चाकू काढून फातेमाच्या गळ्यावर ठेवला. फातेमाला जास्त हालचाल न करण्याची सूचना देऊन नाम्याला घराची झडती घ्यायला सांगितलं. नाम्या आपले काम करू लागला. फातेमा कमालीची शांत उभी होती. तिला माहीत होतं जे पेपर शकील शोधत आहे ते घरात नाहीत म्हणून. सगळे घर पालते घातले पण हवे असणारे कागद मिळाले नाहीत. पुन्हा पुन्हा विचारले तरी फातेमाचे उत्तर एकच होते, माझ्याकडे कसलेही कागद नाहीत. फातेमा खोटं बोलत आहे हे शकीलला माहीत होतं, पण कागद घरात नव्हतेच. फातेमावर जास्त दबाव टाकण्यात अर्थ नव्हता. शकीलने कसला तरी विचार करून फातेमाला सोडून दिले. आम्ही इथे आलो होतो हे जर पोलिसांना सांगितलं तर याचे परिणाम वाईट होतील. हकनाक बळी जाईल तुमचा. तेव्हा सावध राहा. जास्त चालाकी नको. हातातील चाकू हवेत नाचवत फातेमाला धमकी देऊन शकील आल्या पावली परत गेला. फातेमाचा जीव भांड्यात पडला. नाम्या थोडा गोंधळात होता. भाई, आपने उस औरत को क्यों छोड़ा? साली को खत्म करने का था ना? साला तुम लोग बुद्धू के बुद्धू रहोगे. हसत शकील म्हणाला. क्यों भाई, आपने क्या गलत बोला? अरे साला, तुमने पूरा घर पलटी किया ना, मिला कुछ नहीं ना? फिर साली ने पेपर कहीं और छुपाए होंगे. कभी ना कभी पेपर निकालने के लिए बाहर निकलेगी कि नहीं हैं? तब हम उसको दबोच लेंगे. शकील डोळे मिचकावत हसत म्हणाला. नाम्याच्या डोक्यात प्रकाश पडला. पर भाई, अब हम क्या करेंगे? साली पर नजर रखेंगे. आज ना कल पेपर लेने बाहर निकलेगी ना? शकीलने पुन्हा सांगितले. हा भाई. नाम्याला शकीलचे विचार पडले. बाहेर पडत असताना फातेमाचा नोकर आत घरात जाताना शकीलने पाहिले. बकरा मिल गया, आनंदाने शकील म्हणाला. त्या दिवसापासून शकीलने फातेमाच्या मागे आपली माणसं पाळतीवर ठेवली. इकडे फातेमा शकीलच्या धमकीने घाबरली होती. कोणत्याही परिस्थितीत पुरावे कोर्टात हजर करायला पाहिजे. पण कसे? मंत्र्यांची माणसं आपल्या पाळतीवर असतील. जवळचा विश्वास असा कोणी दिसत नव्हता. शेवटी हैदरची आठवण आली.
अशा परिस्थितीत हैदरशिवाय आपल्याला कोणी मदत करणार नाही. हैदरला बोलवायला पाहिजे, पण कधी बोलवायचे विचार पक्का होत नव्हता. शेवटी कोर्टाची तारीख 20 दिवसावर आली. आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. फातेमाने हैदरला फोन करून बोलावून घेतले. फातेमाच्या हाकेला ओ देत हैदर आला. हैदरला पाहून फातेमाला खूप बरं वाटलं. घडलेली सर्व हकीकत हैदरला सांगितली. हैदरने फातेमाला धीर दिला. जमेल तितकी मदत करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हैदर आणि फातेमा घराबाहेर पडले. सोबत कार घेतली नाही. कुणी पार्टीवर असेल तर कार ओळखून मागे लागेल असे वाटले. खरे तर स्वतःची कार जास्त सुरक्षित राहिली असती, पण कार न घेता हैदर आणि फातेमा रिक्षाने बाहेर पडले. घ्यायची तितकी काळजी घेतली, पण सगळं व्यर्थ गेलं. शकीलची माणसं अगोदरच मागावर होती. हैदर आणि फातेमा सिनेमा हॉलवर आले. हे सिनेमा हॉल तेच होते जे फातेमाने बांधले होते. याच ठिकाणी एका छोट्या सुटकेसमध्ये फातेमाने कागदपत्र लपवून ठेवले होते. सिनेमा हॉलच्या ऑफिसमधून सुटकेस घेतली. आपल्या सुरक्षेसाठी फातेमाने 4-5 माणसं बोलावून घेतली. सोबतीला हैदर असल्याने फातेमाच्या मनातील शकीलची भीती कमी झाली होती. गर्दीच्या ठिकाणी कोणी आपल्यावर हल्ला करणार नाही असे दोघांनाही वाटत होतं, आणि हल्ला झालाच तर सुरक्षेसाठी 4-5 माणसं सोबत होतीच. घरी जाण्यासाठी हैदर रिक्षा शोधू लागला. फातेमा रस्त्याकडेला थांबली होती. एक मोटरसायकल स्वार फातेमाजवळ येऊन थांबला. थोडा जाड, केस वाढलेली व्यक्ती गुंड लोकांसारखा दिसत होता. तो फातेमाला काहीतरी सांगत होता. फातेमा मन लावून ऐकत होती. हैदरचं लक्ष रिक्षा शोधण्यात होतं. मान वळवून हैदर फातेमाकडे पाहत होता. मोटरसायकल स्वार फातेमाला काहीतरी सांगित होता. ऐकता ऐकता फातेमाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले. फातेमाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. ती काळजीने हैदरकडे पाहू लागली. मोटरसायकल स्वार लगबगीने निघून गेला. फातेमाने त्याच्यावर काहीतरी महत्त्वाचे काम सोपवले होते. रिक्षा मिळाली. फातेमाने हैदर रिक्षात बसले. फातेमाच्या घराकडे रिक्षा न्यायची सोडून फातेमाने रिक्षा रेल्वे स्टेशनकडे घेण्यास सांगितली. हैदर प्रश्नार्थक नजरेने फातेमाकडे पाहू लागला. अभी आप कुछ मत पूछिए. आपका इस शहर से तुरंत चले जाना जरूरी है. कुछ बातें अभी नहीं बताई जा सकती. वक्त आने पर सब पता चल जाएगा. काकुलतीला येऊन फातेमा म्हणाली, लेकिन मेरा सामान आपके घर पर है. हैदर गोंधळून गेला. उसकी फिक्र आप न करें. आपका सामान आप तक पहुंच जाएगा. अभी तुरंत आपका यहाँ से चले जाना ही जरूरी है. हैदरच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण फातेमा काही एक सांगायला तयार नव्हती. मुंबईचे तिकीट काढून हैदरला जबरदस्तीने रेल्वेत बसवले. गोंधळलेल्या अवस्थेतच हैदर आपल्या कोचवर येऊन बसला. AC स्लीपर डबा होता. डब्यात प्रवासी खूप कमी होते. हैदरच्या समोरच्या सीटवर 2 व्यक्ती येऊन बसल्या. ते फातेमाकडे पाहत होते. फातेमाची नजर त्या दोघांवर गेली. त्यांना पाहून फातेमाला हायसे वाटले. फातेमाने नजरेनंच त्या दोघांना इशारा केला. दोघांनी होकारार्थी मान हलवल्या. हैदर या सगळ्या घटनाक्रमाने पुरता गोंधळून गेला होता. त्याला काही कळत नव्हते. घरी जायचे सोडून जबरदस्तीने रेल्वेत बसवले. डब्यात आलेल्या व्यक्तींना इशाराने काहीतरी सांगितले. ते दोघेही नंदी बैलासारखे माना डोलवत आहेत. आपले सामान फातेमाच्या घरीच राहिले. कुठल्याही गोष्टीचा उलगडा होत नव्हता. रेल्वे इंजिनने सिटी फुंकली. गाडी सुटायची वेळ झाली. हैदर फातेमाकडे पाहत होता. फातेमाने हैदरकडे पाहिले. फातेमाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आता लगेच रडू कोसळे अशी अवस्था फातेमाची झाली होती. तोंडाला पदर लावून लगबगीने फातेमा डब्यातून खाली उतरली. आपले रडणे हैदरपासून लपवण्याचा ती व्यर्थ प्रयत्न करीत होती. रेल्वे दूर नजरेआड होईपर्यंत फातेमा जागची हलली नाही. हैदर मात्र अनेक प्रश्नांचे गाठोडे घेऊन खिडकीतून फातेमाकडे पाहत होता. रेल्वे हळूहळू पुढे जात होती. फातेमा हळूहळू मागे जात दिशेनाशी झाली. हैदरवर हल्ला होण्याची शक्यता मोटरसायकल स्वारने बोलून दाखवली होती.
शकील आणि त्याच्या माणसाकडे बंदुका असल्याचे समजले होते. आता रिव्हॉल्वर आणि बंदुकासमोर आपला निभाव लागणं कठीण आहे हे फातेमाला कळून चुकलं. फातेमा हैदरच्या सुरक्षेसाठी चिंतातूर झाली. हैदरला आपल्या मदतीसाठी बोलावलं होतं. हैदरच्या येण्याने शकीलची भीती कमी झाली होती. पण आता हैदरच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. आपलं काय व्हायचं ते होऊ द्या, पण हैदर सुरक्षित राहिला पाहिजे. फातेमाने हैदरला सुरक्षित शहराबाहेर पाठवले होते. सोबत सुरक्षेसाठी 2 माणसं दिली होती. हताश मनाने फातेमा परत फिरली. हातात काहीतरी जड वस्तू असल्यासारखं वाटलं. काळजात धस्स झालं. ज्या कागदपत्रासाठी शकील मागावर होता ती कागदपत्र असणारी सुटकेस फातेमा जवळच राहिली होती. सुटकेस हैदरसोबत पाठवायची होती, पण आता ती सुटकेस फातेमा जवळच राहिली होती. सुटकेस घेऊन घाबरून इकडं तिकडं पाहत फातेमा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडली. शकीलची माणसं अजूनही फातेमावर दुरून नजर ठेवून होती. शकीलला सर्व माहिती ते पुरवत होते. कसे बसे फातेमाने घर गाठले. घरातील नोकर आज सुट्टी घेऊन त्याच्या गावी गेला होता. फातेमा आज घरात एकटीच होती. आतून कशीबशी कडी लावून फातेमा दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहत झोपायचा प्रयत्न करू लागली. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. शकील काहीतरी गडबड करेल अशी भीती असल्याने फातेमाने आपल्या परिचयातील 2-4 लोकांना मदतीसाठी घेतले होते. तो मोटरसायकल स्वार हा त्यातीलच एक जण होता. त्याने काही माणसं फातेमाच्या पालतीवर असल्याचे फातेमाला सांगितले होते. घाबरून फातेमाने हैदरला रेल्वेत बसून पाठवून दिले. सोबत हैदरच्या मदतीसाठी 2 भाडोत्री गुंड पाठवले. स्वतःच्या सुरक्षेसाठी घराबाहेर 2-3 व्यक्ती तैनात केल्या. फातेमाला 1-2 वेळा वाटलं असंच उठावं आणि पोलीस स्टेशन गाठावं, पण पोलिसात पण मंत्र्यांना सामील असणारे कोणी ना कोणी असण्याची शक्यता होती. पोलिसात जाण्याचा विचार फातेमाने सोडून दिला. आता ती रात्र सरण्याची वाट पाहत अंतरुणात पडून होती. पण ही रात्र कधी संपलीच नाही. संपली ती फातेमाची जीवन यात्रा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.